नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओ मार्फत पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहे। जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेमध्ये जे पण हिंदी भाषा आहे त्यामध्ये काय सिलेबस असतो, क्वेश्चन्स किती असतात आणि काय असतात, आपण हे सगळे डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन जाणून घेऊया। व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा आम्ही घेऊन येऊ तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार। आपल्याकडे जवाहर नवोदय विद्यालयाच्याच बॅचेस कंडक्ट केल्या जातात, इयत्ता 6वी साठी सुद्धा आणि इयत्ता 9वी साठी सुद्धा। दोन्ही मध्ये आपण फुल सिलेबस कव्हर करवतो तुमचा, जो पण एक्झामचा सिलेबस आहे प्रवेश पत्रिकाचा, आणि त्यानंतर आपण PYQ अनालिसिस बघतो। आजपर्यंत जेवढे पण एक्झाम झालेले त्या एक्झाम मध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आल्या, कोणत्या टॉपिकवर जास्ती भर द्यायचा आहे, काय करायचं आहे किंवा कोणत्या प्रकारे त्या क्वेश्चन पेपरला हँडल करायचं, आपण हे सगळं या PYQ अनालिसिस थ्रू बघतो। तर तुमचा एक स्वतः जे पण तुम्हाला अनालिसिस करायचं आहे तो एक तुमचा आम्ही त्रास कमी करून देतो। परत आपण जवाहर नवोदय विद्यालयासाठी एक टेस्ट सिरीज आणलेली आहे, मॉक टेस्ट, की तुमची एक्झॅक्टली ती टेस्ट कशी होणार, जेव्हा पण एंट्रन्स एक्झाम होणार ती कशी होणार, आपण हे सगळं तुम्हाला फॅसिलिटी अवेलेबल करतो। त्यातल्या त्यात जे पण आम्ही शिकवू ते तुम्हाला एक PDF फॉर्म मध्ये म्हणजेच ई बुकलेट फॉर्म मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे। या सगळ्या फॅसिलिटी सोबत तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स बघायला मिळणार आहे। जर लाईव्ह बघणं नाही पॉसिबल झालं, तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता। त्या रेकॉर्डेड लेक्चरला तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अनलिमिटेड टाइम बघण्याचा हा ऍक्सेस तुमच्याकडे अवेलेबल होऊन जातो। अशा या सगळ्या फॅसिलिटीज सोबत तुमच्याकडे कमीत कमी रुपयामध्ये आम्ही ऑनलाईन बॅच आणलेली आहे। या ऑनलाईन बॅच लावासाठी दिला गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे। आता आपण बघूया की काय प्रश्न असतात या हिंदी भाषेच्या क्वेश्चन पेपर मध्ये। जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामध्ये 4 वेगवेगळे सब्जेक्ट असतात, तुम्हाला माहितीच आहे। त्यामधला एक हिंदी सुद्धा। तर हिंदीमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स येते व्याकरण, म्हणजे 50-50% येते असं पण म्हणता येईल। पण इम्पॉर्टंट काय राहते व्याकरण, कारण की व्याकरणावरूनच आपण अपठित अनुच्छेद, काय राहतं अपठित अनुच्छेद म्हणजे एक पॅराग्राफ दिला राहतो, तो पॅराग्राफ आपल्याला रीड करून त्यावर क्वेश्चन्स येतात, ते आपल्याला टिक करावं लागतात, है ना। मग आपल्याला ते समजायसाठी सगळ्यात मेन व्याकरण शिकणं जरुरी आहे आणि त्या व्याकरणवर क्वेश्चन्स पण येतात। तर म्हणजे सगळ्यात पहिले हिंदीमध्ये जसं की आपल्याला सपोज इंग्लिश एक सब्जेक्टचा क्वेश्चन येणार, तर तुम्ही इंग्लिश साठी काय करणार, सगळ्यात पहिले तुम्ही त्याचं ग्रामर, जसं की नाउन झालं, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह काय असतो, ऍडवर्ब, काइंड ऑफ दॅट, आपण हे सगळं काही बघतो, हो की नाही। मग या सगळ्या समजून घेतल्यानंतर आपण जेव्हा इंग्लिशचा पॅराग्राफ असतो आपल्याला तो समजतो। तर हिंदीमध्ये पण आपल्याला तेच करायचं आहे, जेवढं जास्त आपण व्याकरण स्ट्रॉंग करू तेवढं यामध्ये पण तेच असते। यामध्ये पण काय असतं, व्याकरणामध्ये काय असणार, नाम काय असते किंवा त्यामधलं विशेषण काय आहे, है ना। फक्त ही भाषा हिंदी दिलेली आहे, बाकी सगळं सेमच असणार आहे, ठीक आहे। समजत आहे सगळ्यांना। तर आणि अनुच्छेद मिनिमम 20 मार्क्स साठी येतोच, ठीक आहे। ग्रामर फिक्स नाही आहे, ग्रामर सध्या तरी फिक्स नाही आहे मार्क्स, बट अनुच्छेद 20 मार्क्स साठी येतो, त्यावर क्वेश्चन्स येतात। तुम्हाला हे सगळं काय करायचं आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे का। आणि स्ट्रॉंग कशाने होणार आहे, तर तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस पेपर सॉल्व करणार नाही तेव्हापर्यंत याचे मार्क्स वाढणार नाही। जितके जास्त प्रॅक्टिस पेपर सॉल्व करा, कारण की वाटते आपल्याला की मला समजलेलं आहे, हिंदीचं व्याकरण असो किंवा तो अनुच्छेद असो, वर वर वाचणं वेगळं असते, पण ते वाचून आपल्याला ते जे क्वेश्चन टिक करायचे आहे ते वेगळे असतात, ठीक आहे। कारण की आपल्याला तेवढ्या टाइम पिरियड मध्ये दिले गेलेले क्वेश्चन्स अटेम्प्ट करावं लागतात। सो जेवढं जास्त प्रॅक्टिस होईल ते करायचं। आणि आपण आपल्या अकॅडमीमध्ये पूर्ण व्याकरणची बॅच कंडक्ट करणार आहे हिंदी भाषेची, म्हणजे कारण की आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे जनरली हिंदी भाषेत थोडंसं व्याकरण आपल्याला वेगळं जातं, बट सेमच आहे त्यामध्ये, हो ना, जास्त काही डिफरन्स आहे नाही। तर तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल
तर दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही जितके जास्त लाईव्ह लेक्चर्स कराल तुम्हाला तिथे डाऊट वगैरे विचारण्याची सुविधा उपलब्ध होणार. सो त्यामुळे काय होतं, एक लवकर समजतं किंवा जो पण काही डाऊट आहे तिथला तिथे सॉल्व्ह होऊन जातो. या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला अवेलेबल करायच्या असेल दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. असा होता आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू सो मच.